मला एक कळत नाही, मी मुक्ताला फोन केल्यानंतर माझं मुक्ताशी बोलणं का होत नाही? आता ना माझ्या मेंदूचा न भुगा झालाय हो सासूबाई. हो सासूबाई, आता मुक्ता लग्नाची तयारी करते ना, मग ती तयारी करेल का तुमच्याशी बोलत बसेल? मग त्यांच्या घरात लग्नाची गडबड आहे ना, आपल्या घरात चालली आहे तशी. किती बी धापळ झाली तरी माणूस बोलू शकत नाही असं होत नाही. आता सारंगला फोन आला तर तो काय बोलणार नाही त्याच्याशी? मुक्ताशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि मुक्ताशी बोलल्याशिवाय मी हितनं हलणार नाही. सासूबाई, अहो, तुम्ही इथे आहात, मी घरभर शोधते तुम्हाला. नाही, ते सगळं बॉलिवूड थीम वगैरे सगळं ठीक आहे, पण आपण ठरवलं ना की ते आपण सागर संगीत. काय झालं? काही झालंय का सासूबाई? झाली या एक गडबड झाली या, लई मोठी गडबड झाली या. कसली गडबड? मला जरा सविस्तर सांगता का? कालपासनं मी मुक्ताशी बोलायचा प्रयत्न करते पण बोलणंच होत नाही तिच्याशी. अहो, मुक्ताजवळ फोन नाहीये ना, ती कशी बोलेल तुमच्याशी? युवराज किंवा दत्ता भाऊंना फोन करा, मग ती बोलेल तुमच्याशी. झालाय फोन लावून पण तो तिला फोन देत नाही. सारखं हे करते ते करते म्हणून टाळाटाळ करतोय. म्हणून मी रावसाहेबाला मगापासून विचारते, मुक्ता कुठं आहे? ज्याचं त्याच्याकडे उत्तरच नाही. हे काय सांगणार? आता मुक्ता मुक्ताच्या घरी आहे आणि तिच्या घरी लग्नाची गडबड चालू आहे. मला नाही वाटत की तिच्या घरी आहे म्हणून. सासूबाई, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. मी फोन करते, आपण बोलूया तिच्याशी. हा, लाव लाव फोन लाव. जरा होऊ दे ना समाधान त्यांचं. बरं, मी काय म्हणतो आर्या, तुला हवं तसं सगळं मेकअपचं साहित्य, आरसा वगैरे सगळं मिळालं ना? अरेंजमेंट व्यवस्थित आहे ना? हा. अरे बापरे, आता यांचा कशाला फोन येतोय? हा ताई बोला. हा, कसं आहात? हा दत्ता भाऊ. हा, मुक्ता आहे का? मला जरा बोलायचंय तिच्याशी. मुक्ता आहे ना घरामध्ये. आता तिचं आवरलं ना की तिला घेऊन आम्ही निघतो तिकडे. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला जरा मुक्ताशी बोलायचं होतं. हो का? हा, काय ताई, आता झालं का? आता तुम्हीच राहिले होतात. आता इथून तिला तिकडे न्यायची जवळजवळ वेळ येत चालली आहे आणि सगळेच जणांना तिची ओढ लागली आहे. नाही, तसं काही नाही, पण मला जरा महत्वाचं बोलायचं, निरोप द्यायचा आहे तिला. निरोप ना? मला सांगा ना, मी देतो ना तिला. नाही नाही, म्हणजे मला कुणाजवळचा निरोप देता नाही येणार आहे, तिच्याशीच बोलायला लागेल मला. हा, असं काय? बरं बरं, हा ठीक आहे. हा ताई, प्रचंड गर्दी झाली आहे. म्हणजे त्या मुक्ताच्या घरी आहे ना, सगळा गाव गोतावळा सगळा जमा झालेला आहे. सगळ्या बायकाच बायको. आता त्या बायकांमध्ये मी जायचं म्हटल्यानंतर पुरुष बरोबर दिसत नाही ना त्याच्यामध्ये, योग्य दिसत नाही ते. बरं, मग एक काम करता का, कुणाकडून तरी फोन पाठवता का तिच्याकडे? म्हणजे मला आणि आजीला, आम्हाला दोघींनाही बोलता येईल. अर्धा मिनिट होईल फक्त बोलणं. अर्ध मिनिट का? बरं बरं, बघतो. हा हा हा, ताई, अहो तिने ना चेहऱ्याला मेकअप लावला ना, ते मेकअप मध्ये कसं काय बोलणार ना? सासूबाई मेकअप लावले म्हणतात ते. दे मला, मी बोलते. ओ जावई बापू. हा बोला आजी. काय पण करा, पण हा फोन तिच्यापर्यंत घेऊन पोचवा. काय बाई माणूस, एखादा लहान पोरगा पकडा आणि त्याच्याकडनं फोन पाठवा, पण काय बी करून तिच्याशी बोलणं होऊ द्या. हा बरं बरं, बघतो. हा हा हा, बघतो. हा हो हो, बोलणं करून देतो मी. मुक्ताशी बोलायचंय का? हा हा, थांबा, शोधतो. हा थांबा.
अरे त्या म्हातारीला आणि वैजयंती ताईला मुक्ताशी बोलायचंय. हो हो. ते आत्माराम, जास्त शहाणपणा केलास ना तर मुक्ताला सोडून द्यायचा विचार आमचा बदलेल. इथून एक फोन गेला की माझी माणसं मुक्ताला मारून टाकतील, कळलं का? नाही तुम्ही असं काय करू नका. हळू. वाटलंस माझा जीव घ्यावं. अहो असं काही करू नका. आमच्या मुक्ताला काय करू नका. नुसतं बोंबा बोंब करायची नाही. गपचूप सांगेल ते करायचं. मामा, अहो सापडल्या. हा अहो मुक्ताची आई, कुसुमताई. काय झालं भाऊ? अहो काही नाही. अहो, मुक्ताच्या सासूरवाडीवर फोन आहे. त्या वैजयंती ताई आणि आजी आहेत ना, त्या मुक्ताशी बोलायला बघतायत. असं वय? हो हो, म्हणजे मेकअप मध्ये बिझी आहे ना, तरी पण एकदा बोलू द्या. ठीक आहे. हा वैजयंती ताई, हो हो कुसुमताई ना मला घेऊन चालल्यात, पण इथे खूप गर्दी आहे. हो हा हा, हे चला बाजूला वळ. चल, एकतर एवढं सगळं आणि एवढी गर्दी झालेली आहे सगळी. मग हा हा मुक्ता, हे मुक्ता, अगं आजीला बोलायचंय. आणि हे काय? अच्छा, तोंडाला मेकअप लावलायस का? व्हेरी गुड व्हेरी गुड. हा बोल बोल बोल. हा आजी बोला. ए मुक्ता, मी आजी बोलते. कालपासून कितीदा फोन केला तुला. तिथं काय चाललंय काय नाही काय कळतच नाही. आणि तू स्वतःहून का नाही केलंस ग फोन आम्हाला? पर काय ग, बरी आहेस ना तू? तुझ्या बरोबर काय चुकीचं घडलं नाही ना? पण तुला सांगितलं नव्हतं घरी पोहोचल्यावर मला फोन कर म्हणून? का नाही केलंस फोन? ए सारखं हू 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 करतीयस, बोलत का नाहीस? काय ग, तू मुक्ताच आहेस ना? अगं मुक्ता, तू काय करतेस? स्पष्ट बोल ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मेकअप केलायस म्हणून तुला बोलता येत नाही का? हा असं वय. हा हा, म्हणजे नट्टापट्टा करतीय. हा हा, बर बर, करू दे. हा पण मग तुझं आवरल्यावर फोन करतीस का? हा आजी, अहो तिने मेकअप केलाय ना म्हणून तिला बोलता येत नाहीये. काय झालं, ओठाला लिपस्टिक लावली आहे ना म्हणून स्पष्ट बोलता येत नाहीये तिला, कळलं का? नाहीतर असं करू का, सगळा मेकअपच उतरवायला लावतो आणि तुमच्याशी बोलायला लावतो. नाही नका. नाही हवं तर तुम्ही सांगा ना, म्हणजे तुमचं समाधान होईपर्यंत तिचा मेकअप काढतो, मग तुमच्याशी बोलायला लावतो आणि मग पुन्हा मेकअप करायला लावतो. हा होऊ दे मग लग्नाला उशीर. हा समजलं, ठेव फोन. हा ठीक आहे.